नमस्कार मंडळी, सुहानी किचनमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण मुरमुऱ्यामध्ये कच्चा बटाटा घालून झटपट होणारी, लहानांपासून मोठ्यापर्यंत अगदी प्रौढापर्यंत सर्वांना आवडणारी एक मस्तच अशी रेसिपी बनवतोय. ह्यापूर्वी तुम्ही बनवली नसेल आणि खाल्लीसुद्धा नसेल, त्यासाठी आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. झटपटसुद्धा बनते. खायला म्हणाल तर जितकी दिसायला सुंदर दिसते त्यापेक्षा खूपच चविष्ट अशी रेसिपी आहे. त्यासाठी वेळ न करता रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपी सुंदर आहे आणि सोपी आहे. येथे पहा, आपण सुरुवातीला कच्चा बटाटा घेतलेला आहे. बटाटा आपल्याला स्वच्छ धुवून साल काढून पाण्यामध्ये किसून घ्यायचा आहे, जेणेकरून हा बटाटा काळा पडणार नाही. तर आता बटाटा पाण्यामध्येच किसलेला आहे, तो आता एका साईडला ठेवूयात. भांड्यामध्ये आपल्याला मुरमुरे घ्यायचे आहेत. आता येथे तुम्ही जितक्या लोकांसाठी बनवताय त्या क्वांटिटीमध्ये आपण करणार आहोत. मी इथे बटाटा आणि मुरमुरे घेतलेले आहेत. 1 वाटी येथे मी मुरमुरे घेतलेत आणि 1 बटाटा किसून घेतलेला आहे. पाणी पूर्ण काढून टाकलं आणि पूर्ण बटाटाचा किस आहे असा त्याच्यानंतर मुरमुऱ्यामध्ये घालून मिक्स करून घ्यायचं आहे. पाणी सुरुवातीला बिलकुलही वापरायचं नाही. आता या मुरमुऱ्यामध्ये जो बटाटा घातलाय तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. बटाट्यामध्ये जे पाण्याचा अंश असतो त्याच्यामुळे मुरमुरे एकदम मऊ होतात. येथे पाहू शकता, व्यवस्थित अगदी हाताने आपण मिक्स करून घेतलेले आहेत. त्यामुळे पहा, हे ना आपल्याला 2 ते 3 मिनिटासाठी झाकून ठेवलं तरीही चालेल किंवा 5 मिनिटासाठी छान अगदी पाणी पूर्णपणे मुरमुऱ्यामध्ये शोषून घेतलं जातं आणि मुरमुरे मऊ होतात. तोपर्यंत पुढची तयारी करून घ्यायची आपल्याला. मी इथे छोटे 2 कांदे होते म्हणून 2 कांदे घेतलेत. तुम्ही एकच मध्यम साईजचा कांदा घेतला तर चालतो. कांदा एकदम आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे, मोठा अजिबात ठेवायचा नाही. जर मोठा ठेवला तरी आपल्याला नीट करता येणार नाही. दुसरे जिन्नस एकदम बारीक कट करून घ्यायचे आहेत. तुम्ही कांदा कॉकरने सुद्धा कट करू शकता. शक्यतो इथे अजिबात मोठा ठेवायचा नाही, बारीकच करून घ्यायचा आहे. आता इथे ह्या तिखट मिरच्या आहेत म्हणूनच 4च घेतलेल्या आहेत. जर लहान मुलं खात असतील तर मिरची ठेचूनच वापरा, म्हणजे बऱ्यापैकी असे होते की लहान मुलांच्या तोंडामध्ये डायरेक्ट हिरव्या मिरच्याचे तुकडे जातात, पुन्हा खायला मागत नाहीत ते. एकच आपण इथे टोमॅटो घेतले, ते पण बारीक चिरून घ्यायचं आहे. तुम्ही इथे हिरवीगार कोथिंबीर पण घालू शकता. सगळे जिन्स कट करून घेऊन झालेत. लगेच इथे 5 मिनिटे 10 मिनिटे झालेली होते आणि बऱ्याचपैकी मुरमुऱ्यामध्ये पाणी सगळं आपला बटाट्यामध्ये अगदी शोषून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये सगळे जिन्नस घालून घेऊया. कट केलेले कांदा, टोमॅटो, मिरच्या घालून घ्यायच्या, मिक्स करून घ्यायचं. त्याआधी अगोदर काही बेसिक मसाला घालून घ्यायचे आहेत. हळद पावडर, चवीपुरते मीठ, अर्धा चम्मच इतके लाल तिखट घातली. चवीसाठी आणि कलरसाठी ओवा पण अर्धा चम्मच हातावर चोरून घालायचा आणि आपल्याला 2 चम्मच इतकं बेसन वापरायचं आहे. मोठे 2 चम्मच घाला. आता ते आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. पाणी बिलकुल वापरायचं नाही आणि पाण्याची काही गरज लागणार नाही. पाण्याचा एकही थेंब लागणार नाही. कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आपण घालून घेऊया. आता इथे पहा, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला येथे थोडे पीठ घालण्याची गरज आहे असं वाटतंय, म्हणून इथे आपण तांदळाचे 2 चम्मच पीठ घालणार आहोत. जर तांदळाचे पीठ नसेल तर डाळीचेच पीठ तुम्ही 2 चम्मच घालू घेऊ शकता. व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आता आपण दही 2 चम्मच घालून घ्यायचं आहे. दह्यामुळे अजून चव वाढते. दही ताजे असेल तरच 2 चम्मच घाला. जर आदल्या दिवशीचे दही असेल तर 1च चम्मच घाला, नाही तर जास्त आंबट होईल. बॅटर व्यवस्थित तयार झालेला आहे. आता आपणच पाहू शकता, जास्त पीठ घालायची काही गरज नाही. थिकनेस बघून घ्यायचा आहे, जेणेकरून जास्त लूज ठेवायचं नाही. लूज राहिले तर आपल्याला टिक्क्या नीट बनवता येणार नाहीत. तर व्यवस्थित मिक्स तयार करून घ्यायचं. आता आपल्याला काय करायचं आहे, हातावर थोडंसं तेल लावूनच घ्यायचं आहे. टिक्क्या बनवून घ्यायच्या आहेत. कमीत कमी 5 ते 6 तर आपल्या इथं टिक्क्या बनतील. हाताला थोडंसं तेल लावूनच घ्यायचं आहे,
जर तेल नाही लावले तर कडणे चिरतील, म्हणून हाताला तेल लावायचंच आहे. आपल्या टिक्क्या बनवून झालेत. एका प्लेटवर सगळ्या आपण काढून घेतलीत. कशी वाटली रेसिपी? तुम्हाला काय वाटते ही रेसिपी पाहिल्यावर? येथे आपला तवा पण गरम झाला आहे. आता आपण त्यामध्ये एक एक करून टिक्का भाजून घेणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं, आपण तेलाचा कमी उपयोग करून घेणार आहे. तेल जास्त प्रमाणात घालणार नाही किंवा तळूनही घेणार नाही. फक्त आपल्याला तेलात एक पळीभर तेल ओतायचं आहे आणि त्यात आपल्याला सगळ्या टिक्का भाजून घ्यायच्या आहेत. टिक्क्या आपल्याला मध्यम गॅसवर भाजायच्या आहेत. मोठा गॅस करून भाजायची नाही. जर मोठा गॅस करून भाजला तर वरूनच भाजली जाईल, आत भाजणार नाही. म्हणून स्लो गॅस करून एक 5 ते 10 मिनटं भाजून घ्यायचं आहे. किती छान भाजत आहे बघा. आपल्याला असं एक 5 मिनिटे कंटिन्यू असं भाजून घ्यायचं आहे. खायला तर अप्रतिमच लागते. तुम्ही याआधी कधी मुरमुऱ्याच्या टिक्क्या बनवलेत का? कमेंटमध्ये नक्की सांगा. 1 वाटी मुरमुऱ्यापासून किती छान टिक्क्या बनलेल्या आहेत. अगदी घरच्या साहित्यातून बनलेल्या आहेत. अजिबात तेलकट होणार नाहीत. जवळून दाखवते ते पहा. आणि कमी तेल वापरून मस्त असा हा पदार्थ तयार केलेला आहे. मुले जास्त आवडीने खातात. तसेच म्हणायला गेलं तर घरातले पण अगदी लहानापासून मोठेपर्यंत म्हणजे प्रौढांपर्यंत एकदम आवडीने खातील. कलर तर किती भन्नाट आलाय बघा. येथे मुरमुरेच्या जाग्याला पोहे घालून सुद्धा तुम्ही टिक्क्या बनवू शकता. अगदी तसेच बनवायचे आहे, फक्त मुरमुऱ्याच्या जाग्याला पोहे वापरायचे आहेत. मी तुम्हाला तोडून दाखवते बघा. आतून पण किती छान भाजलेलं आहे. तुम्ही कधी अशा टिक्का करून खाल्लेल्या आहेत का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपली रेसिपी कशी झाली ते बी कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर जाता जाता एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी संगत.